एप्रिल 1946मध्ये नवीन प्रांतिक सरकाराच्या कामकाजाला सुरुवात झाली. कायदेमंडळांना एक महत्त्वाचे काम करायचे होते. ब्रिटिश सरकाराने भारताला स्वातंत्र्य दिले आणि स्वतंत्र भारताचा राज्यकारभार राज्यघटनेनुसार व्हावा म्हणून निवडून आलेले मध्यवर्ती व प्रांतिक कायदेमंडळांनी काही प्रतिनिधी निवडून घटना समिती तयार करावी आणि त्या घटना समितीने राज्यघटना तयार करण्याचे काम सुरू करावे असे सुचविले होते. त्याप्रमाणे मध्यवर्ती आणि प्रांतिक कायदा मंडळांनी घटना समितीचे प्रतिनिधी सभासद निवडण्याचे काम केले. मुंबई कायदे मंडळात डॉक्टर आंबेडकरांच्या शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनचे निवडून आलेले सभासद नव्हते. त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या सहकार्याशिवाय ते मुंबई कायदे मंडळातून घटना समितीचे प्रतिनिधी सभासद होऊ शकत नव्हते. अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांना अस्पृश्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी घटना समितीचे सभासद होण्याची आवश्यकता वाटू लागली. तोपर्यंत मुंबई कायदे मंडळाच्या सभासदांनी घटना समितीचे सभासद म्हणून बॅरिस्टर मुकुंद जयकर आणि के.एम. मुन्शी या दोघांची निवडही केली. त्यामुळे मुंबई कायदे मंडळाकडून डॉक्टर आंबेडकरांना निवडून देण्याचा प्रश्नच राहिला नाही. पण बंगाल प्रांताचे कायदेमंडळ डॉक्टर आंबेडकरांना सहकार्य करण्यास तयार झाले. बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडळ आणि बंगाल प्रांताच्या कायदेमंडळाच्या मुस्लिम लीगच्या सभासदांच्या सहकार्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीचे सभासद म्हणून निवडून येण्यात यशस्वी झाले. घटना समितीच्या 10 डिसेंबर 1946च्या बैठकीत विचारविनिमय होऊन डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी घटना समितीचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. घटना समितीच्या पुढील बैठका डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली होणार होत्या. म्हणून 11 डिसेंबर 1946 पासूनच्या घटना समितीच्या बैठका त्यांच्या अध्यक्षतेखालीच होऊ लागल्या. 13 डिसेंबर 1946च्या घटना समितीच्या बैठकीत घटना समितीच्या कार्याने ध्येय आणि साध्य स्पष्ट करणारा ठराव पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला. त्या ठरावावर चर्चा करण्याच्या उद्देशाने घटना समितीचे सभासद आपापले मत व्यक्त करू लागले. सर्वप्रथम बॅरिस्टर मुकुंद जयकर यांनी घटना समितीच्या 16 डिसेंबर 1946च्या बैठकीत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या ठरावाला दुरुस्ती सुचविली. डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी बॅरिस्टर जयकरांच्या मतावर टीकात्मक प्रत्युत्तर दिले. डॉक्टर आंबेडकरांनी 17 डिसेंबर 1946च्या बैठकीत बॅरिस्टर जयकरांच्या मताला पुष्टी देणारे आणि अखंड भारताविषयी आपले आदर्श राष्ट्रप्रेम व्यक्त करणारे अत्यंत महत्त्वाचे भाषण केले. या भाषणाचा प्रभाव म्हणून पंडित नेहरूंनी मांडलेल्या ठरावावरील विचारविनिमय पुढे ढकलण्यात आला. 20 जानेवारी 1947ला पंडित नेहरूंनी मांडलेले ठराव मान्य करण्यात आला. पण भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीमुळे 1947च्या जून-जुलैमध्ये पंजाबचा पश्चिम भाग, सिंध प्रांत, बलुचिस्तान, वायव्य सरहद प्रांत आणि बंगालचा पूर्व भाग पाकिस्तानात गेले. तसेच पश्चिम बंगाल, पूर्व पंजाब भारतात राहिले. त्यामुळे डॉक्टर आंबेडकरांचे घटना समितीचे सदस्यत्व व बॅरिस्टर जोगेंद्रनाथ मंडळ यांचे कायदा मंत्रीपद धोक्यात आले होते. डॉक्टर आंबेडकर यांना घटना समितीचे सभासद म्हणून पुन्हा निवडून यावे लागणार होते. पश्चिम बंगालच्या कायदेमंडळातर्फे घटना समितीचे सभासद होण्यासाठी त्यांची लक्षणीय भाषणे होऊ लागली. त्या भाषणातील कायद्याशी आणि घटनेशी संबंधित त्यांच्या सखोल ज्ञानाने आणि त्यांच्या देशप्रेमाने पंतप्रधान नेहरू, उपपंतप्रधान वल्लभभाई पटेल आणि घटना समितीचे अनेक सभासद आश्चर्यचकित झाले. अस्पृश्यांच्या आणि देशाच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी मुंबई विधिमंडळाच्या काँग्रेस सभासदांतर्फे निवडून येऊन ते पुन्हा
घटना समितीचे सभासद झाले. 14 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या नोंदवहीत डॉक्टर आंबेडकर यांनी सभासद झाल्याची सही केली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत सार्वभौम राष्ट्राच्या रूपात स्वतंत्र झाला. घटना समितीला स्वतंत्र व सार्वभौम भारताच्या सर्व जनतेचे हित साधणारी राज्यघटना तयार करावी लागणार होती. मुंबई विधिमंडळाच्या घटना समितीचे सभासद म्हणून निवडून आल्यानंतर डॉक्टर आंबेडकर यांच्यावर आणखी एक कायदा खात्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली. ते भारताचे पहिले विधिमंत्री झाले आणि घटना समितीचे अध्यक्षही झाले. 20 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीचे अध्यक्षांनी स्वतंत्र भारताचा कायदा आणि त्यासंबंधीचा सर्व कायदेशीर गोष्टी याचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आल्याचे जाहीर केले. 29 ऑगस्ट 1947 रोजी घटना समितीचे एक ठराव पास करून स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉक्टर आंबेडकर यांच्यासह 7 सभासदांची मसुदा समिती नियुक्ती केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. त्यांना 6 सहकारी दिले होते. पहिले आल्हादी कृष्णस्वामी अय्यर, दुसरे एन. गोपालस्वामी अय्यंगार, तिसरे के. एम. मुन्शी, चौथे सय्यद मोहम्मद सादुल्ला, पाचवे बी. एल. मित्तर, सहावे डी. पी. खैतान अशा 6 सभासद होते आणि सल्लागार म्हणून बी. एन. राव यांना नेमण्यात आले. 6 सदस्यांपैकी एक परदेशात गेला, एकाचा मृत्यू झाला, एक राज्याच्या कारभारात गुंतला होता, 2 सदस्य दिल्लीपासून दूर होते, एकाने राजीनामा दिला होता. अशा प्रकारे 6ही सदस्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्यासाठी मदत केली नाही. त्यामुळे घटना लिहिण्याचे कार्य एकट्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करावे लागले. डॉक्टर आंबेडकर यांनी स्वतंत्र व सार्वभौम भारत राष्ट्राचा राज्यकारभार लवकरात लवकर राज्यघटनेनुसार सुरू व्हावा या उद्देशाने 30 ऑगस्ट 1947 ते 21 फेब्रुवारी 1948 या 6 महिन्याच्या कालावधीत अविश्रांत परिश्रम घेऊन मसुदारूप घटना सुस्वरूपात तयार केली. 21 फेब्रुवारी 1948 रोजी मसुदा रूपातील ती घटना स्वतंत्र भारताच्या लोकांच्या मतं आजमावण्याच्या उद्देशाने देशासमोर ठेवण्यात आली. मसुदा रूपातील घटनेचे 18 भाग होते. त्या 18 भागात 315 कलमे होती आणि 9 परिशिष्टे होती. घटना समितीत झालेल्या चर्चेनंतर घटनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यात 305 कलमे होती आणि 6 परिशिष्टे होती. 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीचे बैठक घेण्यात आली. त्यात डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या सूचनेनुसार डॉक्टर आंबेडकर यांनी घटना समितीपुढे घटनेचा मसुदा सादर केला आणि तो घटनेचा मसुदा घटना समितीने विचारात घ्यावा अशी सूचना केली. डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या भाषणात मसुदारूप घटनेची देशहिताची, राज्यहिताची आणि जनहिताची वैशिष्ट्ये सांगितली. 7 नोव्हेंबर 1948 नंतर घटना समितीच्या बैठका लागोपाठ होत राहिल्या. घटनेच्या प्रत्येक कलमावर चर्चा करून एक कलम स्वीकारण्याचे काम करण्यात आले. 15 नोव्हेंबर 1948 रोजी घटना समितीसमोर घटनेचा मसुदा मांडला. तो मांडताना त्यांनी घटनेची तत्त्वे, प्रकार, वैशिष्ट्ये, राज्यपद्धती अशा मूलभूत मुद्द्याबाबत जगातल्या इतर देशांच्या घटनांची उदाहरणे देऊन तुलनात्मक विवेचन केले. 20 नोव्हेंबर 1948च्या बैठकीत घटनेचे 11वे कलम स्वीकारण्यात आले आणि भारतातील अस्पृश्यता कायद्याने नष्ट करण्यात आले. घटना समितीच्या बैठकांचे एक सत्र होत राहिले आणि मसुदारूप घटनेविषयी सभासदांच्या सूचना येत राहिल्या.
घटना समितीचे एक सत्र 17 ऑक्टोबर 1949ला संपले. ते सत्र संपतेवेळी घटना समितीचे अध्यक्ष यांनी त्या सूचना विचारात घेतल्या जाव्यात असे मसुदा समितीला सांगितले. 14 नोव्हेंबर 1949 पासून घटना समितीचे शेवटचे चर्चासत्र सुरू झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या बैठकीत मसुदारूप घटना सादर करीत ती स्वतंत्र व सार्वभौम भारत राष्ट्राची राज्यघटना म्हणून मान्य करण्यात यावी असा प्रस्ताव मांडला. पुढील बैठकांमध्ये त्या प्रस्तावावर घटना समितीच्या सभासदांनी भाषणे केली. 25 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटनेचे श्रेष्ठ शिल्पकार डॉ. आंबेडकर आपल्या प्रस्तावाच्या स्मरणार्थ भाषण करण्यात उभे राहिले. त्यांनी भाषणाच्या प्रारंभी घटनासंबंधीची तांत्रिक माहिती दिली. घटनेच्या काही कलमांची व वैशिष्ट्यांची माहिती दिल्यानंतर ते आपल्या भाषणाच्या शेवटाकडे आले आणि थोडे गंभीर झाले. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांनी देशाच्या भवितव्याविषयी आपल्या भावना आणि आपले विचार व्यक्त केले. ते म्हणतात, आपल्या रक्ताच्या अखेरच्या थेंबासह आपण आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचा निश्चय केला पाहिजे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना विधेयकाच्या मान्य मसुद्याचे अखेरचे वाचन झाले आणि घटना समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी या दिवशी सही करून घटना स्वीकारली. डॉ. राजेंद्र प्रसाद म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तब्येत बरी नव्हती तरी देशावर असलेली श्रद्धा आणि भक्तीने हे कार्य केले. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी हा देश अनेक छोट्या छोट्या राज्यात संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यांनी देशाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाची लोकशाही दिली. या वातावरणात देशात एकता आणि अखंडता, बंधुता निर्माण करण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारतीय राज्यघटना मोठी आहे. भारतीय राज्यघटनेत 395 कलमे व 8 परिशिष्टे आहेत. आजच्या भारतीय घटनेत 448 कलमे, 25 भाग, 12 परिशिष्टे, 5 पुरवण्या आहेत. भारतीय घटनेत दुरुस्तीची तरतूद असल्यामुळे 98 वेळा दुरुस्ती करण्यात आली म्हणून काही कलमे वाढली आहेत. ही घटना लिहिण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस लागले. म्हणून भारतीय घटनेचे खरे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. म्हणूनच 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिवस म्हणून साजरा होऊ लागला. घटनेचे प्रमुख वैशिष्ट्ये: सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती, संसदीय शासन पद्धती, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक राज्य, जनतेचे सार्वभौमत्व, कल्याणकारी राज्य, समाजवादी समाज रचना स्थापन करणे. भारतीय राज्यघटनेत कोणतीही जात, लिंग, रूढी, परंपरा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या जीवित स्वातंत्र्याच्या आड येऊ शकणार नाही. जर तसा प्रयत्न केला तर ती व्यक्ती किती मोठी असली किंवा मोठ्या पदावर असेल तरी त्या अन्याय करतो त्या व्यक्तीला भारतीय घटनेने दोषी ठरविले आहे. घटनेत भारतातील सर्व व्यक्तीस समानतेचे संरक्षण देण्यात आले आहे. सार्वजनिक सेवा योजनांमध्ये समान संधी देण्यात आली आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरविण्यात आला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आला आहे. भारतात कुठेही वास्तव्य व व्यवसाय, उद्योग स्वातंत्र्य इत्यादी स्वातंत्र्य देण्यात आले आहे. राज्यांनी काय करावे या संबंधीच्या सूचना, मार्गदर्शक तत्त्वे महत्त्वाची ठरतात.
समाजात शिक्षण प्रसार करणे, बेरोजगारांना काम देणे, स्त्री-पुरुष समान वेतन देणे, दारूबंदी करणे, निराधारांना आश्रय देणे, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा स्वरूपाचे वर्गीकरण मांडण्यात आले आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची व्यापकता, कल्पकता, कायदेतज्ज्ञ, विद्वान, पंडित, अनुभवी राज्यशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्र आणि भविष्याचा वेध घेऊन चौकट दृष्टी दिसून येते.